हॅलो नमस्कार, तुम्हा सर्वांचं आजच्या व्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत। तर हा आहे सप्तमीचा दिवस म्हणजेच 29 सप्टेंबर सोमवारचा दिवस। या दिवशी आमच्या सोसायटीमधील देवीला जी साडी नेसवतो ना आम्ही, त्याचा व्हिडिओ मी बनवला होता, तर म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करते। या देवीला ना ज्यांना इच्छा असेल ते कोणीही साडी देऊ शकतात नेसवण्यासाठी, आणि ती साडी दुसऱ्या दिवशी ज्याची असेल ना त्याला परत दिली जाते। तर बघा अशा प्रकारे छान मोरपिशी रंगाची ही पैठणी आहे, तर ती देवीला नेसवत आहोत। देवीला साडी नेसवून आल्यानंतर लगेचच कडाकण्या बनवायला घेतल्या, कारण आज सप्तमी आहे, तर देवीला कडाकण्या बांधायच्या होत्या। कडाकण्या बनवण्यासाठी ना मी इथे कोमट पाण्यामध्ये थोडासा गूळ भिजवून घेत आहे, जेणेकरून तो पटकन विरघळेल। आणि गव्हाच्या पिठाच्या मी इथे कडाकण्या बनवणार आहे। त्यासाठी 2 वाट्या गव्हाचं पीठ, 2 चमचे रवा, 2 चमचे बेसन आणि 2 चमचे कडकडीत तुपाचं मोहन मी याच्यामध्ये घातलेलं आहे। आता हे मोहन व्यवस्थित सर्व पिठाला लावून घ्यायचं आहे। यामध्ये मी चिमूटभर मीठ सुद्धा टाकलं होतं, तर व्यवस्थित सर्व पिठाला हे लावून घ्यायचं आहे। आणि नंतर त्यामध्ये थोडीशी हळद आणि जे गुळाचं पाणी बनवलेलं आहे ना ते टाकून घट्ट असं पीठ मळून घ्यायचं। वरून लागलं तर तुम्ही पाणी सुद्धा घेऊ शकता, जसं लागेल तसं। आणि अशा प्रकारे पुऱ्याचं जसं मळतो ना त्याच्यापेक्षा थोडंसं घट्ट हे पीठ आपल्याला मळायचं आहे। आता पीठ मळून झाल्यानंतर कडाकण्या बनवण्यासाठी मी एकसारखे गोळे इथे बनवून घेत आहे। 9 कडाकण्या मी बनवणार आहे आणि राहिलेल्या पिठाचे देवीचे अलंकार बनवायचे आहेत। तर बघा अशा प्रकारे गोळे छान बनवून घेतलेले आहेत। आता हे अगदी पातळ असे लाटून घ्यायचे आहेत। आणि लाटून झाल्यानंतर प्रत्येक कडाकणीला आपण छोटंसं होल करायचं आहे एका बाजूला, जेणेकरून जेव्हा आपण त्याची माळ बनवणार आहोत ना तर धागा त्याच्यातून टाकता येईल। त्यासाठी तळायच्या आधीच त्याला होल करून घ्यायचं आहे, कारण तळल्यानंतर ना आपल्याला होल करता येत नाही, कडाकणी तुटते। त्यामुळे लाटल्यानंतर तेव्हाच आपल्याला हे होल करून घ्यायचं आहे। आणि बघा इथे मी सर्व कडाकण्या एकाच साईजच्या याव्यात यासाठी डब्याचं झाकण वापरलेलं आहे, तर तुम्ही सुद्धा असं वापरू शकता। किंवा जर तुम्हाला एकसारख्या आकाराचे येत असतील लाटता तर तसं सुद्धा तुम्ही लाटू शकता।
तर अशा प्रकारे सर्व कडाकण्या आणि देवीचे अलंकार तळून घेतले आणि याची माळ घटाला बांधून घेतली। तर बघा अशा प्रकारे छान अशी कडाकण्यांची माळ बनवून झालेली आहे। ही घटाला बांधून घेते आणि आजचा व्लॉग इथेच संपवते। आजचा व्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा। चॅनेलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्लॉगमध्ये। तोपर्यंत बाय बाय।